आणि आता माधव भाऊ आलेले आहेत. स्पेशल दाखवते ना तुमच्या हॉटेलचं? आमचं स्पेशालिटी आहे सुका मटण सुका. हे रोज मिळतं? हो, रोज मिळतं. नुसतं दनादन ऍक्च्युअली याचा रतीबच चालू असेल? चालू आहे, हॉटेलला चालूच असतो. उत्तम उत्तम. तर पण आता हे जगप्रसिद्ध होणार आहे, तर ह्याचं साहित्य लिहून घ्या. सुकं मटण आपण बनवतो. साहित्य: उकडलेलं मटण, भाजलेलं खोबरं, कोल्हापुरी चटणी, भाजलेला कांदा, खोबरे, धणे, जिरे, तीळ, खसखस, 6 जिरे, बडीशेप, काळी मिरी, हिरवे वेलदोडे, मसाले वेलदोडे, बदाम फूल, दगडफूल, लवंग, दालचिनी, नागकेशर, मीठ, हळद, तिखट, कांदा, लिंबू, कोथिंबीर व तेल. साहित्य झाले लिहून. आणि आता व्यवस्थित बघा मसाले आपण कुठचे कुठचे घेतोय, कारण जी खरी काय म्हणतात त्याला गुपित आहे ते हे आहे. तर सांगा आता ते. आपण सुरुवातीला 1 चमचा धणे घ्यायचे, त्यानंतर 1 चमचा तीळ घेतो, खसखस आहे ते पाव चमचाच घ्यायचे, जिरं आहे ते अर्धा चमचाच आहे, 6 जिरे आहेत ते पाव चमचाच घ्यायचे, दालचिनी आहे ती थोडीशी की साधारण 1 चिमूटभर जेवढी येईल तेवढी घ्यायची, लवंग 5 घ्यायचेत, काळी मिरी अखंड 5 घ्यायचेत, हिरवा वेलदोडा तोही 5 घ्यायचेत, नागकेशर ते 5 घ्यायचेत. ह्याचा मस्त असा सुवास. हे बदाम फूल आहे ते साधारण 1 टाकायचं, दगडी फूल आहे ते 1 टाकायचे, आणि बडीशेप ते 1 अर्धा चमचा त्यात घालायचे. सुकं खोबरं आहे, भाजलेलं खोबरं आहे ते 1-2 चमचे घालायचेत. आता खोबरं हे किसलेलं ओलं खोबरं आहे तो 1 साधारण 2 चमचे घालायचेत. त्यानंतर हे भाजलेलं कांदा आहे तो साधारण 1 चमचाभर घालायचा, थोडासा कांदा घालायचा. अच्छा, कच्चा कांदा पण? कच्चा कांदाही घालायचा त्याच्यात, आणि थोडासा गोडवा पण येतो. गोडवा येतो, थोडी चव वेगळी लागते. आणि मसाला इलायची जी आहे ते 2 घालायचे, कारण आपण वेलदोडा पण घातलाय त्याच्यात. हिरवा वेलदोडा हा घातलाय कारण त्याचा स्वाद थोडा वेगळा येतो. त्यानंतर मसाला वेलदोडामुळे त्याचाही हे 2 घातले की त्याचा. आता हे सगळं घातलं ना? हो. कोथिंबीर घालायची? नाही, कोथिंबीर थोडी घालूया वाटण्यात. आणि हे मिक्सर मधनं वाटून घ्यायचं बारीक ना? हो, बारीक वाटून घ्यायचं त्याचं मिक्सर मध्ये. ठीक आहे, मग वाटून घेऊया. वाटण जे आपण घेतलं होतं ते एकदम एकजीव असं गंधासारखं वाटलं गेलं. आणि मटणाला काही लावलंय तुम्ही? मटणाला शिजवताना फक्त आपण आलं लसणाची थोडी पेस्ट लावतो, बस. मीठ नाही घालत त्याच्यात. अच्छा, मग आलं लसूण घालून शिजवलेलं मटण आहे हे, आणि मध्यम आकाराचे तुकडे केलेलं. आता आधी काय हवंय? तेल घेतलंय आपण. कांदा थोडा हवा, 1 चमचाभर कांदा घालू. कांदा थोडा परतून घ्यायचा तेलात. आता हा आपल्याला ही चटणी पाहिजे, हा कोल्हापुरी मसाला, हा स्पेशल कोल्हापुरी, म्हणजे याच्यात कांदा लसणाची चटणी होतो, त्याच्याशिवाय कुठल्याही कोल्हापूरचं हे होत नाही. किती? 1 चमचा घाला. हा बुक्का म्हणतो, लाल तिखट नुसतं. आता वाटण त्यात घालायचं, सर्व घाला. तेलामध्ये सगळे मसाले, आणि तुम्ही बघताय आपण परतल्यामुळे ही जी काय फॅन्टास्टिक चव येणार आहे त्याला. हे आता आपण थोडं जास्त लालसर पसरून घेतल्यामुळे त्याचं थोडं खोबऱ्याचा जो मसाल्याचा हे असतो त्याचं पण तेल सुटतं. थोडंसं मीठ घालायचं. म्हणजे मटणाच्या अंदाजानेच घालायचं का पूर्ण? का आपल्या मटणाच्या अंदाजाने. बस. आणि याच्यात हे उकडलेलं आता जे शिजवलेलं आपण मटण आहे ते पूर्ण घालायचं, आणि हे त्याच्यात परतून झालं
की आपलं मटण Ready? सुक्क रेडी झालं हा हा लिंबू कधी प्यायचं जेवताना? जेवताना. तुम्हाला जबरदस्त तोंडाला पाणी सुटलंय मला माहितीये, पण हे आता तुम्हाला कोल्हापूरला आल्यानंतर तर यांच्या हातची ती चव वेगळी असणार आहे, हे तर मिळेलच. पण आता घरी ट्राय करायचं असेल तर साहित्य कृती लागेल, लिहून घ्या. सुकं मटण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेलं मटण, भाजलेलं सुकं खोबरं, कोल्हापुरी चटणी, भाजलेला कांदा, ओलं खोबरं, धणे, जिरं, तीळ, खसखस, शहाजिरं, बडीशेप, काळी मिरी, हिरवी वेलची, मसाला वेलची, बदाम फूल, दगड फूल, लवंग, दालचिनी, नाग केशर, मीठ, हळद, तिखट, कांदा, लिंबू, कोथिंबीर आणि तेल. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 1 चमचा धणे, 1 चमचा तीळ, पाव चमचा खसखस, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा शहाजिरं, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, 5 लवंग, 5 काळी मिरी, 5 वेलच्या, 5 नाग केशर, 1 बदाम फूल, 1 दगड फूल, अर्धा चमचा बडीशेप, 2 चमचे सुकं भाजलेलं खोबरं, 2 चमचे ओलं खोबरं, 1 चमचा भाजलेला कांदा, 1 ते 2 चमचे बारीक चिरलेला कांदा, 2 मसाला वेलच्या आणि कोथिंबीर घालून हे मिश्रण मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये कोल्हापुरी चटणी, तिखट आणि मसाल्याचं वाटण घालून शिजवून घ्यावं. त्यामध्ये शिजवलेले मटणाचे तुकडे घालून मटण परतून घ्यावं. सर्व्ह करताना त्यावर कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालावा.